नव्या स्वप्नांची, नव्या उमेदीची आणि नव्या आशा आकांक्षांची सकाळ ही थेट ताम्हिणीमधून. कोकण ट्रिप म्हणजेच स्वर्गाची सफर हे आपण आपल्या नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि अशीच सुंदर आणि रम्य अशी ही सकाळ थेट मित्रांनो ताम्हिणी घाटातून. ताम्हिणी घाटातले हे नयनरम्य असे दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ऑल राईट. हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि खूप सुंदर असा नजारा तुम्ही आपल्या आत्ता स्क्रीनवरती बघताय. तर मित्रांनो, आपली परत एकदा नेहमी आपले जसं प्लॅनिंग असतं तसं अचानक भयानक अशी आपली एक ट्रिप चालू झालेली आहे आणि ती ट्रिप म्हणजे आपली नेहमीचीच कोकण ट्रिप. तर मित्रांनो, आपण आत्ता जरा ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या सिरीजमध्ये तुम्हाला एकंदरीत खूप वेगळ्या पद्धतीने व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत, वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट पाहायला मिळणार आहे. असा कॉन्टेंट मी डिलिव्हर पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तो नक्की काय प्रकार आहे ना, हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समजेल किंवा पाहूनच तुमच्या लक्षात येईल. तर आम्ही आत्ता इथं थांबलो आहे सध्या तरी, हॉटेल प्लस व्हॅली म्हणून ताम्हिणी घाटात. हे एक सुंदर असं एक हॉटेल. इथं नाश्ता चांगला मिळतो, इथं मिसळ चांगली मिळते. ही आपली कार, आपला नाश्ता झालेला आहे आता आणि आपण आता रिटर्न निघणार आहोत. पण त्या हॉटेलच्या समोरच आहे ना, हा जो समोर जबरदस्त क्लिफ दिसतो ना, खूप भारी हा इथं व्ह्यू येतो त्याचा. आणि इकडं तर बघताय आता एवढं मस्त धुकं वगैरे झालेलं आहे ना, एकदम भारी सगळं वातावरण एकंदरीत दिसतंय आता इथं. वाव, कसा नजारा दिसतोय मित्रांनो. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तसं आपला आत्ता मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आपण मिसळ पाव खाल्लेला आहे, चहा घेतलेला आहे आणि आपण आता परत आपला कंटिन्यू जर्नी आपली केलेली आहे. आता साधारणपणे 8:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर आमचा असा विचार आहे की 11 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट आपण ज्या कड्यावरच्या गणपतीला आपण नेहमीच जातो, तर 11 वाजेपर्यंत तिथं पोहोचण्याचा विचार आहे. आणि मग दर्शन वगैरे घेऊन आपला स्टे आपला आजचा असणार आहे तो मुरुडला आपण बुक केलं आहे. म्हणजे लास्ट जे आपण तुम्ही जे व्हिडिओज पाहिले ना की मित्रांबरोबर जी आपण कोकण ट्रिप केली होती, तर त्या हॉटेलला आम्ही जिथं राहिलो होतो ना, ड्रीमलँड हॉटेलला, त्याच्या शेजारचं हे हॉटेल आहे. आता त्याचं नाव काय आहे किंवा ते हॉटेल कसं आहे ते आपण तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. म्हणजे एकच कंटिन्युटी व्हिडिओ असेल किंवा दुसरा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते दाखवेनच. पण आज माझा असा प्लॅन आहे ना की पुन्हा एकदा 1-1.5 वर्षानंतर आहे ना तुम्हाला आपली टोटल रोड ट्रिप मी तुम्हाला सांगणार आहे. रस्त्याची कंडिशन सांगणार आहे. डेट पण मी तुम्हाला आज मेन्शन करतो की आजची डेट आहे 26 जून 2026चं हे तुम्हाला शूट आहे. आणि आता ताम्हिणी घाटातलं जर वातावरण तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघतायच आहे. पण ओव्हरऑल आहे ना रस्त्याची देखील कंडिशन खूप चांगली आहे. तर बघूयात आता पुढे पुढे काय होतंय, कसं आहे रस्त्याची, काय म्हणजे कशी परिस्थिती आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. एक कम्प्लीट रोड ट्रिपचा हा व्हिडिओ असणार आहे. तर नक्की मी आत्ताच सांगतो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि या स्क्रीनवर दिसणाऱ्या काय म्हणतो व्ह्यू साठी तरी एक लाईक करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण की असे भरपूर सारे भन्नाट असे तुम्हाला मी ट्रिपचे व्हिडिओज म्हणा, आपले बाईक राईडचे व्हिडिओज, ट्रॅव्हलिंग रिलेटेड व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, अशा प्रकारचा आपला सगळा कॉन्टेंट असतो. तर नक्की तुम्हाला तो आवडेल, नक्की पहा. सो चलो आता कंटिन्यू करूयात. अजून काय काय छान छान स्पॉट दिसले तर ऑब्व्हियसली शूट करणारच आहे आणि इस जर्नी में बने रहिए. ओ माय गॉड, कसला सीन दिसतोय बघा मित्रांनो. जबरदस्त धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळते आपल्याला ताम्हिणी घाटामध्ये. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि सकाळी 9 वाजता हा माहोल आहे इथं. जबरदस्त. मला नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला हे कसं वाटतं एकंदरीत. हे काय म्हणतात त्याला फील करण्यासाठी आहे ना तुम्हाला इथे यावंच लागणार आहे.
म्हणजे हे व्हिडिओमध्ये जितक्या गोष्टी ते काय म्हणतात त्याला, व्हिडिओमध्ये जेवढं हे क्लॅरिटी म्हणा किंवा जेवढं त्या गोष्टी न्याय होत नाहीत ना, तेवढं तुम्हाला ते स्पष्ट इथं समोरासमोर बघूनच तुम्हाला त्या अनुभव येऊ शकतो त्या गोष्टींचा. म्हणजे आताच ही परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला जर माहित असेल तर थोडं अजून एक आय थिंक 5-7 किलोमीटर नंतरच आहे ना, एक राईट साईडला जबरदस्त मोठी एक दरी आहे. आणि तो जो पॅच आहे ना या घाटाचा, तो म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम टॉप ऑफ द चेरी असा तो पॉइंट आहे. आणि तिथं पण नेहमीच म्हणजे दरवेळेस आहे ना, पावसाळ्यात म्हणा किंवा इव्हन थंडीच्या दिवसांमध्ये पण जेव्हा पीक थंडी असते ना, त्यावेळेस तिथं जबरदस्त धुकं आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या एक आपण गुहागरची आपली एक सिरीज केली होती ना, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवल्या पण होत्या ह्या गोष्टी. ह्या गायी अशा रस्त्यावरून चालतायत, हे थोडं रिस्की आहे. ओव्हरऑलच आहे ना मित्रांनो, या घाटात गाडी चालवणं म्हणा, ड्रायव्हिंग करणं म्हणा, थोडं रिस्कीच आहे. कारण की आहे ना, इतके रश गाडी चालवतात ना लोक ह्या घाटामध्ये. म्हणजे ते टेम्पो ट्रॅव्हलर्स बद्दल तर काय बोलायचं. म्हणजे मला असं काही निगेटिव्ह बोलायचं नाहीये त्यांच्याबद्दल, पण खूप जबरदस्त रश ड्रायव्हिंग असतं त्या लोकांचं. म्हणजे सगळ्याच असं नाही, ऑब्व्हियसली काही निवडकच लोकांचं. पण आता आपण सकाळची वेळ आहे त्यामुळे ठीक आहे. हेच जर रात्रीची वेळ असती तर तुम्हाला तर माहिती आहे, वेगळ्याच प्रकारचं पेट्रोल टाकून सगळे हवेतच असतात. त्यामुळं त्या वेळेस तर मग जास्त लक्ष देऊन, जास्त कॉशंटली तुम्हाला गाडी चालवावी लागते, ड्रायव्हिंग करावं लागतं. ठीक आहे, आता काय, पार्ट ऑफ लाईफ. चलो, पण आपली जर्नी मस्तपैकी एन्जॉय करूयात, कंटिन्यू करूयात. तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हालाही कसं वाटतंय मला नक्की सांगा. DSLR मधनं फोटोशूट चाललंय. हाच तो पॅच मित्रांनो. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणत होतो ना की आपण जर राईट साईडला बघितलं तर संपूर्ण खाली दरी आहे, लेफ्ट साईडला मोठा स्ट्रेट कडा आपल्याला दिसतोय. तर या पॅच मध्ये बघा, आता पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की बऱ्यापैकी धुका आहे आणि खूप मस्त माहोल आहे एकंदरीत. आता बघू, इथं पॉसिबल झालं ना तर कुठेतरी मी तुम्हाला थांबवून व्यवस्थित आपण बाहेरचा नजारा त्याचा आपण काय म्हणतात त्याला, आनंद घेऊयात. आणि त्यावेळेस मित्रांनो कदाचित असंही असू शकतं की मी जास्त काही बोलणार नाही, जास्त काही शब्द नसणार आहेत, पण ते बाहेरचं वातावरण, ती फिलिंग आपल्याला एन्जॉय करायची, ती फिलिंग आपल्याला फील करायची. सकाळचे सुंदर असे 10 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि आपण आता माणगाव पास केलेले आहे आणि जो आपला मुंबई गोवा जो हायवे आहे ना, त्या हायवे आपण आत्ताच कनेक्ट केलेला आहे. त्यामुळं आता बऱ्यापैकी रस्त्याचा स्पीड वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी. तर आता आमचा असा अंदाज आहे, मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं, एक 11-11:30 पर्यंत आपण कड्यावरचा गणपती आहे ना तिथं पोहोचणार आहोत. आता बघूयात आपला टाइम मॅनेज कसा होतोय, कारण की 1-1.5 तासात पोहोचणं थोडं कठीण आहे, पण 12 पर्यंत तरी पोहोचूयात असं माझं एक अंदाज आहे. बघूया आता कसं होतंय. तर आता साधारण तुम्हाला ह्या रस्त्याची अपडेट द्यायची झाली ना, तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण आज पण सांगतो की हा जो रस्ता आहे ना, हा माणगाव पासून आहे ना ते स्ट्रेट संगमेश्वर पर्यंत याची चांगली कंडिशन आहे. म्हणजे कशेडी बोगदा पण जो आहे ना, तो पण मी तुम्हाला दाखवतो. मागच्या वेळेस तरी 1 लेन चालू झाली होती, आता 2nd लेन अजून चालू झाली आहे का नाही माहित नाही. तर आपण आता बघूयात. एक साधारणपणे अजून एक 30 ते 40 किलोमीटर वरती कशेडी बोगदा आहे. आता जस्ट आपण माणगाव पास केलं, त्या महाड येईल आता एक 12-15 किलोमीटर वरती. आता जे लोणेरे गाव आहे ना ते आता चालू आहे. मी तुम्हाला हे पण दाखवतो की ह्या ब्रिजचं काम आहे ना, पण आताच नवीन लेटेस्ट मध्ये झालेलं आहे. म्हणजे लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो, आय थिंक 6 महिने वगैरे झाले असतील, तर त्यावेळेस आहे ना ब्रिज खालूनच जात होते, पण आता ब्रिज वरूनच चाललोय. म्हणजे जे लोणेरे गाव आहेत त्या ब्रिज बद्दल बोलतोय मी. तर ह्या ब्रिजचं काम झालंय, हा ब्रिज आता सुरू झालेला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवेचं जे काम आहे ना ते झालेलं आहे. आता पुढे पण कसे रस्त्याचे कंडिशन आहे किंवा कसं अपडेट आहे ना ते मी तुम्हाला सांगतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशेडी बोगदा पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपण दापोलीला जाणारे खेड मार्ग आहे, तो कट तर सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण आपण तो रस्ता देखील दाखवणार आहोत. आणि त्या रस्त्याचे काय अपडेट आहे ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. कारण की मागच्या वर्षी आहे ना त्या रस्त्याचं पण भरपूर सारं काम चालू होतं. म्हणजे जो खेड दापोली जो रस्ता आहे त्याच्याबद्दल बोलतोय मी. तर आता आजच्या डेटला त्याची काय कंडिशन आहे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो चलो आपलं कंटिन्यू करूया जर्नी. तर मित्रांनो, खूप सुंदर अशी आपली ड्राईव्ह चालू आहे, मस्त आपण एन्जॉय करत चाललोय. तर मला आता परत एकदा इंट्रो द्यावा असा वाटतोय, तो म्हणजे
हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मनापासून असं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये. आणि आपली कोकण ट्रिप सुरू झालेली आहे. आपण दापोलीला चाललोय, मुरुडला. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय महाडला. आणि तुम्ही जर माझ्या लेफ्ट साईडला जर बघत असाल ना, तर त्या गंधारपाले लेणी म्हणून आहे. ते आता माहित नाही कॅमेरामध्ये किती, पण तिथं आपण आहे ना एकदा नक्की जाण्याचा प्रयत्न करणार. महाडमध्ये आहे ना, आपण त्या महाडमध्ये आपल्याला या गंधारपाले लेणी पाहायला मिळतात. आणि रस्त्याची पण कंडिशन तुम्ही बघताय की बऱ्यापैकी चांगला हायवे आहे, चांगला रस्ता आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की थ्रू आउट हा बऱ्यापैकी हायवेचं काम आहे ना, बऱ्यापैकी कम्प्लीट आहे आता. तर इथूनच आपल्याला आहे ना भोरचा पण फाटा आहे. म्हणजे आपण आता उद्या जेव्हा रिटर्न जाणार आहे ना, तेव्हा आपण इथूनच जाणार आहे. वरंद घाट मार्गे आपण भोरला जाणार आहे महाडवरून. तर त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर चलो, आता डायरेक्ट आहे ना, आता महाड पास केलंय आपण. आता पोलादपूर येईल. पोलादपूर नंतर डायरेक्टली कशेडी बोगदा, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट खेड येईल. आणि खेड वरून आपला दापोलीचा फाटा आहे. तर आता आपण आहे ना डायरेक्टली मी तुम्हाला कशेडी बोगद्याचं काम कुठपर्यंत आलंय ते सांगतो. आणि बाकी काही अपडेट्स असतील अजून रस्त्याच्या रिलेटेड, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्की सांगेन. कारण की आहे ना, तुम्ही जर आपला एक व्हिडिओ आधी पाहिला असेल तर हा जो रस्ता आहे ना, तो पुण्यावरून गोवा आपण कंटिन्युअसली गोव्यापर्यंत हा रस्ता आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी या रस्त्याची माहिती आहे आपल्याला. तुम्हाला जर काही शंका असतील, तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि हो, टोल रिलेटेड देखील एक महत्वाचे पॉइंट्स आहेत. तर आता बहुतेक बरेच जण असं म्हणत होते की इथला या रस्त्यावरचे ना 1 किंवा 2 काहीतरी टोल सुरू झालेले आहेत. आय डोंट नो, म्हणजे माहित नाही. पण मागच्या वेळेपर्यंत आहे ना, सगळे इथले जे काही 2 का 3 टोल लागतात गोव्यापर्यंत जायपर्यंत, तर ते सगळे बंद होते. पण आता सध्या तरी आहे ना, एक कुठला तरी टोल सुरू झालाय असं मी ऐकलं होतं. पण माहिती नाही आता त्याची सध्याची कंडिशन काय. तर आता आपण ती बघूयात पुढे गेल्यानंतर. त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला अपडेट देत राहील. सो चलो, अपनी जर्नी कंटिन्यू करते हैं. गाड़ी चलती ही रहेगी. मोस्ट फेमस अशा कशेडी बोगद्यामध्ये मित्रांनो आपण आता प्रवेश करत आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसंच आहे. आय थिंक आता दोन्ही बोगदे सुरू झालेले आहेत. कारण की अगोदर आहे ना 60 महिन्यापूर्वी, म्हणजे आता आम्ही मागच्या महिन्यात आलो होतो तेव्हा पण होतं चालू, पण तेव्हा कसं आम्ही रात्रीच होतो ना, त्यामुळे जास्त दिसलं नव्हतं. पण आता व्यवस्थित क्लिअर आहे एकदम. तर दोन्ही बोगदे सुरू झालेले आहेत. आणि सुंदर असे आपल्याला आहे ना त्या बोगद्याच्या आतमध्ये पण आणि बाहेरच्या बाजूला पण आहे ना हे वारली पेंटिंग केलेलं आपल्याला दिसतंय. खूप छान, खूप मस्त वाटतंय. आणि आतमध्ये पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की रस्त्याची कंडिशन टॉप नॉच आहे अजून तरी. ऑब्व्हियसली आता खेड जास्त राहिलेलं नाहीये, 15-20 किलोमीटरच खेड राहिले. पण तुम्ही आता बघताय की बोगद्यामध्ये सुद्धा खूप सुंदर आहे. लाईटची व्यवस्थित व्यवस्था आहे. डायव्हर्जन्स सुद्धा आहेत. म्हणजे इथून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर ती पण सोय आहे. आणि 3 लेन असल्यामुळे ना बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे. म्हणजे जास्त ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता नाहीये. म्हणजे होतं गर्दीमुळं, पण 3 लेन असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण ओव्हरऑल एकंदरीत परफेक्ट. सो फार सो गुड. चलो, आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करूयात. आणि आता थेट आपण आहे ना, आता खेड जास्त नाही, 12-15 किलोमीटर राहिले. तर आपण आता डायरेक्ट खेडला गेल्यावरच भेटूयात. आणि तिथून पण आहे ना एक्झॅक्टली, म्हणजे ऑब्व्हियसली हे खूप फेमस दापोलीचा स्पॉट असल्यामुळे ना तो रस्ता 90% लोकांना माहिती आहे. पण ज्या लोकांना माहित नाहीये त्या लोकांसाठी मी ही सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. तर खेडवरून दापोलीला जायचंय आपल्याला. आणि तिथून आपण कड्यावरच्या गणपतीला म्हणजेच अंजरले गावात जाणार आहे. तर तो रूट कसा आहे किंवा त्या रस्त्याची काय कंडिशन आहे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मागच्या वेळेस आपण ज्या स्टॉपला थांबलो होतो ना अंजरलेच्या इथं, म्हणजे इंस्टाग्रामवरती मी ती रील अपलोड केली होती. तुम्ही इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. तिकडे तुम्हाला भरपूर छान छान अशा रील्स पाहायला मिळतील, फोटोज पाहायला मिळतात, स्टोरीज पाहायला मिळतात. कारण की लाईव्ह अपडेट्स माझे सगळे तिथं सुरू असतात. तर तो जो स्पॉट होता ना, तर तो पाचपांढरी म्हणून ते गाव आहे जे त्या टॉप वरून जे दिसत होतं ते. तर ते पण आपण पाहणार आहोत. तो पण स्पॉट आपण पाहणार आहोत. कारण की आपल्या पार्टनरनी तो बघितलेला नाहीये स्पॉट, तर आपण तिथं बघून तो स्पॉट पाहणार आहोत आणि तिला दाखवणार आहोत. सो चलो, आता कशेडी बोगद्यातनं एक्झिट करूयात आणि डायरेक्ट आपण आता खेडलाच भेटूयात. ऑल राईट मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं तसं
आपण आता खेड सिटी पास करून दापोलीच्या रोडला लागलेलो. तिथं प्रचंड ट्रॅफिक होतं, त्यामुळे मी तिथं काही जास्त शूट करू शकलो नाही. तर मी तेव्हा तोच विचार केला की जरा त्या गर्दीतून बाहेर पडल्यानंतर शूटला सुरू करूयात. तर ओव्हरऑल मी तुम्हाला म्हणलं तसं की ह्या पण रस्त्याचं काम झालेलं आहे. आता हे मध्ये मध्ये असे पॅचेस दिसत आहेत, पण ओव्हरऑल रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता पुढं आय थिंक आहे ना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. इथं थोड्याफार प्रमाणात आपल्याला डांबरचाच रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत आहे ना हा एक 12 किलोमीटरचा पॅच आहे, म्हणजे खेड पासून ते दापोली पर्यंतचा. आणि दापोली पासून परत जे आपले महत्वाचे जेवढे मेन जे समुद्रकिनारे किंवा जे बीचेस आहेत ना, ते सगळे परत 5-5, 6-6 किलोमीटर, 7-7 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे आपला लाडघर बीच झाला, तो असा काहीतरी 8 का 9 किलोमीटर आहे. कर्दे बीच, मुरुड बीच जिथं आपण जाणार आहे. त्याच्यानंतर अंजर्ली आय थिंक थोडंसं पुढं जातं. अंजर्ली आणि दापोली मधलं अंतर पण असंच 10-12-15 किलोमीटर वगैरे आहे. जिथे कड्यावरील गणपती प्रसिद्ध आहे, सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे, ते आपण आता पहिले तिकडेच जाणार आहोत. आता जवळपास 11 वाजलेले आहेत. एक साधारणपणे 12 वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचू असा माझा अंदाज आहे. हे बघा, आता इथं बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे. तर त्यामुळे एकच लेन चालू आहे. आता इथं ट्रॅफिक होतंय त्याच्यामुळे, कारण की समोरनं पण वाहनं येत आहेत. एक लाईन त्यामुळे थांबवून मग दुसरी लाईन सोडली जाते. त्यामुळं एवढं बऱ्यापैकी ठीक आहे. म्हणजे हा एवढाच पॅच आहे मला वाटतं. पुढं कारण की क्लिअर आहे, कारण की आम्ही आता जस्ट आलो होतो ना मागच्या महिन्यात, तर त्यावेळेस बऱ्यापैकी बघितल्या होत्या ह्या गोष्टी. आता बघूयात पुढं कसा कसा रस्ता आहे, काय काय ते मी तुम्हाला सांगतोच. आता ह्या ट्रॅफिक मधनं क्लिअर होऊ आणि आपण परत भेटूयात.